तर ह्या लहानपणीच्या परिस्थितीनं एकंदरीतच तुमच्या विचारांवर आणि तुमच्या एकंदरीत स्वभावावर काय आणि कसा परिणाम केलेला होता? तसं जर म्हणाल तर याचं थोडंसं म्हणाल ना, की मूळ कुळ शोधायला गेलं तर माझं गावच मूळ चळवळीतलं. ओके. आणि मला सांगायला आवडेल, की बाबासाहेब माझ्या गावी येऊन गेलेले. गुड. बाबासाहेब माझ्या गावात थांबलेले आणि आमच्या गावातले एक त्यावेळेचे ज्येष्ठग्रस्त महादूराव का बाबूल म्हणून बाबासाहेबांची गाडी थांबल्यानंतर बाबासाहेबांना त्यांनी एक ग्लास दूध प्यायला दिला. त्यावेळेस माझ्या वडिलांनी पण बाबासाहेबांचं दर्शन घेतलेलं. तर मुळातच हे चळवळीतलं गाव असल्यामुळे चळवळ अंगत भिनलेली आणि त्यातल्या त्यात काही आपण आता दैव वगैरे मानत नाही, नाही. परंतु आपण माझा प्रवास असा झाला की माझ्या गावामध्ये दादासाहेब गायकवाड, पाना राजभोज, त्याच्यानंतर भाऊसाहेब मोरे यांची नेहमी भाषणं व्हायची. म्हणजे वडिलांनी भाषणं ऐकलेली आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचे पदस्पर्श माझ्या गावाला लाभलेला. बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभल्यामुळे आणि वडिलांनी मनमाडला आणि औरंगाबादला बाबासाहेबांची भाषणं ऐकल्यामुळे वडिलांना शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि माझ्या अगोदरच्या अपत्यांना म्हणजे घरातल्या परिस्थितीमुळे शाळेत घालू शकले नाही वडील, परंतु मला शाळेत घातलं. शाळेची गोडी लागली मला आणि मग तिथून पुढे मला विशेष आणखी सांगायला आवडेल की वर्गात जी काही आमची 55-60 मुलं होती त्याच्यामध्ये पहिल्या 5 पैकी मी असायचो. आणि म्हणजे तो संघर्ष तर भयानक आहे. म्हणजे आता तुम्ही माझं पाचट बघाल तर त्याच्यामध्येच मी सगळं भयंकर म्हणजे खूप संघर्ष केलेला आहे. आणि आश्चर्य तुम्हाला याचं वाटेल की ज्या खोपटापासून म्हणजे कोपी म्हणतो आमच्याकडे, कोपी म्हणतो त्याला, त्या कोपीपासून जो माझा आयुष्याचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस कोपीला शेकार म्हणजे त्या नवीन पाचट टाकायचं, पाऊस सुरू व्हायच्या अगोदर दुसरं नवीन पाचट टाकायचं कोपीला, त्याला म्हणतात शेकार. तो शेकार जर एखाद्या वेळेस मिळाला नाही, म्हणजे पाचट जर मिळालं नाही, तर कोपी पावसाळ्यामध्ये गळायची आमची. आणि घरातली आमची जेवढी काही लोखंडाची, जर्मनची भांडी, त्याच्यानंतर येळण्या म्हणजे खापराची भांडी, बरीचशी खापराची भांडी राहायची. ती सगळी खापराची भांडी जिथे जिथे कोपी गळायची आमची, तिथे रात्री मग आमची आई वडील ठेवायचे आणि प्रयत्न करायचे की मुलांच्या झोपा झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे काही वेळेस तर अक्षरशः ते कोपी गळायची आणि आमच्या लेकरांच्या वर अशी आई किंवा वडील असे भांडं धरायचं, ते कोपी गळायची. तर म्हणजे ह्या अवस्थेमधून हा प्रवास सुरू झालेला आहे. पण मी म्हणजे कुठे अनेक भाषणामध्ये सांगतो की बाबासाहेबांच्या विचाराची कास धरल्यानंतर बाबासाहेबांचा मार्ग तुम्हाला कधीही दिशा चुकू देत नाही.